नाही म्हणले लोकांना जगवतो म्हणे मी. कोण शिवाजी महाराज म्हणतायत समजा, त्यांच्या गुरुला सांगतायत की मी ह्या सगळ्या लोकांची सोय करतोय, आता दुष्काळ पडलेला आहे, त्यांना कर्म करून त्यांना काहीतरी दिलं पाहिजे असं मला चाललं. म्हणजे मी जगवतो म्हणले, हे ध्यानात घ्या. मग त्यांनी काय केलं, तिथे एक दगडफोड्या असतात, दगडफोड्या, त्या दगडफोड्याला बोलवलं, हातोडा आणला, ते म्हणले ती बाल फोडा. मग त्याने ते फोडली बाल, तर त्या बालीमध्ये बिडकी निघाली. आता तुमच्याकडे निघते का नाही मला माहित नाही, पण असतात का बालीमध्ये बेडक्या? हो, दगडामध्ये बेडक्या असतात. नाही एखाद्या वेळेस कसं म्हणले महाराज, काय सांगू तुला, दगडात बेडक्या असतात म्हणून. तर बिडकी जी आहे ती बिडकी दगडामध्ये ठेवलं तर निघाली. आणि मग गुरु म्हणले, राजे या बिडकीला कोण खाऊ घालते? या दगडामध्ये बिडकी होती, तिला अन्न पाणी कुणी दिलं? तर तसा माझा भगवान परमात्मा आहे. सर्वांचं कार्य, सर्व या जगामध्ये 84 लक्ष येऊन असतील सर्व जीव, काडीपासून हिमालयापर्यंत आणि मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्व विश्वामध्ये ती एक शक्ती आहे आणि ती शक्तीच आम्हाला सर्व पुरवते आहे. पण आपण आपला विनाकारण अहंकार, बाप असला तरी अहंकार घेतोय, मुलगा असला तर अहंकार घेतोय, शेजारी असला तरी अहंकार घेतोय, एकूणमेकाला प्रत्येकाचा अहंकार, मी म्हणूनच तुमचंय, मी म्हणूनच तुमचंय, असं काही नाही. ते भगवान परमात्मा सर्वांचं चालवतो आणि सर्वांचंच बघण्याचं, सर्वांना तारण्याचं, सर्वांचं. पण आपण जर त्याची भक्ती केली तर तो आपलं काम करेल. माझं समजा मामाकडे काम पडलं आणि मामाची जर विनंती केली तर काम होईल, पण मामालाच गेलं की अरे तुला बोलतोय म्हणल्यावर मामा काम करतोय का? ध्यानात घेतलं पाहिजे. म्हणून साधू संतांना शरण जाऊन, साधू संतांना शरण जाऊन आपण साधू संतांना शरण गेल्यानंतर म्हणून त्यांची संगती करायची. म्हणून तर म्हणले, संत समागमी धरावी आवडे आणि करावी तातडी परमार्थाची. विठोबा रुक्माई Thank you.